गाईज, आता आपण निघालोय घराकडे ऑफिसवरून. सो बघूया आज आपल्याला काय काय बघायला मिळत आहे, काय काय एक्सपिरियन्स करायला मिळत आहे. सो उद्या राम मंदिरचं रामाची प्राणप्रतिष्ठा आहे. उद्या मंदिराचं उद्घाटन आहे. सो त्याच्यासाठी मला झेंडा घ्यायचा आहे घरावरती लावायला. त्या दिवशी माझी वाईफ गेलेली मार्केटला, तिथे 50 रुपयाला झेंडा होता. रविवार पेठ का कुठेतरी गेलेली, आणि इथे तिने आज आमच्या इथे विचारला तर तिकडे तिला 150 रुपये सांगितले. म्हणजे डायरेक्टली 100 रुपयाचा फरक. बघू आता इकडे एक आहे झेंडावाला, बघूया आपण तिकडे मिळतोय का. थोडा रिजनेबलमध्ये मिळाला तर चांगलंच आहे. हो, इकडे काहीतरी लफडा आला वाटतं. ट्रॅफिकवाले वगैरे उभे होते. दादा पण बाईकवाला वळून बघतो. आजचा दिवस खूप छान होता. चांगल्या विजिट्स वगैरे झाल्या, क्लायंट्स पण चांगले होते. 2-3 जणांचं एवढं बजेट नव्हतं. म्हणजे आपण जे कोट करतो प्राइस त्याच्यापेक्षा कमी बजेट आहे, पण त्यांना प्रॉपर्टी आवडली. लेट्स होप थोडं त्यांनी बजेट वाढवलं तर होऊन जाईल त्यांचं. स्पीड ब्रेकर जा भाई, तुझाच जमाना आहे. येलो सिग्नलला थांबायचं आहे आपल्याला. 28 सेकंडचाच आहे. पाठून रिक्षावाला लगेच हॉर्न मारतोय. 4 व्हीलरवाला चालला सिग्नल तोडून. अजून एक गेला. दहा, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2. लेट्स गो बेबी. कसा विषय म्हणजे तो विषय नाही, त्यांची जी चालण्याची स्टाईल होती तो वाला विषय. मस्त आहे इकडं, सगळं भगवामय झालंय. सगळ्यांनी झेंडे वगैरे लावलेत, पताका लावल्यात काही काही ठिकाणी. तर छान वाटतंय आणि एवढी एनर्जी आली आहे की विचारू नका. संध्याकाळी 7 कधी वाजतात असं मला झालेलं, कारण तयारी करायची आहे उद्याची. सो बाकी म्हणजे सामान आहे सगळं, दिवे वगैरे आहेत. सो टेरेसवरती मस्त सजवणार आहे. छोटासा व्हिडिओ मी त्याचा काढेलच. या रूटवरून शिवनेरी, मुंबई पुणे इथूनच जातात. ज्या पुणे स्टेशनवरून निघतात त्या. मग इथे विशालनगरचा स्टॉप, त्याच्यानंतर मग पुढे वाकड, हिंजवडी वगैरे तसं करून एक्सप्रेस हायवेला लागतात. इकडे एक झेंडावाला आहे, आता तो झेंडावाला बघायचा आहे. सो जस्ट अश्विनीचा फोन आलेला माझ्या वाईफचा. आमच्या इकडे तिकडे रोडचं काम चालू आहे, तर आता कॉन्क्रीट सगळं टाकलंय. चिकन घेऊन जायचं आहे. सो आता घेऊन जातो जाताना. इकडे कॉर्नरलाच पुढे झेंडावाला आहे. बघूया आपण काय विषय आहे. सो आपण झेंडा घेतलेला आहे. 100 रुपयाला मिळाला, पण चांगल्या साईजचा आहे, मोठ्या साईजचा आहे. सो आता इकडून निघतोय आपण. आज संडे आहे, सो ट्रॅफिक फारच कमी असेल, म्हणजे कमीच असावं असा माझा अंदाज आहे. स्पीड ब्रेकर मिस केला. बसवाला दामणार होता.
उद्या सुट्टी नाही आहे, उद्या ऑफिस आहे यार. उद्या बिझनेस डे आहे बेसिकली. 26 जानेवारी पण जवळ येत आहे. प्लस उद्या कार्यक्रम पण आहे. सो मे बी सगळ्यांना सुट्टी असणार आहे. सो उद्याचा मुहूर्त चांगला आहे. बेसिकली राम मंदिरचं उद्घाटन आहे. सो डेफिनेटली उद्या एक्सपेक्टेड आहेत क्लायंट्स. जसा वेळ मिळेल तसा इव्हेंट बघणारच आहे मोबाईलवरती. आऊ आऊ ललिता. इधर क्या हो गया भाई. मागचे जे आहेत जरा जास्त घाईत आहेत. लेनच्या एकदम मधोमधून चालवत आहेत. जिधर मिलेगी जगह उधर घुस जाने का प्लान है. आपला ट्रॅफिक वाला झोन बानेर झोन. यावेळेला इकडे टॉप गिअर वरती चालवणं म्हणजे खरोखर सुख आहे, सुख. आता 7:30 वाजले. दिख रहा है ट्रॅफिक पण मूविंग आहे, म्हणजे फास्ट मूविंग आहे. सो काय एवढा विषय नाही नसावा बहुतेक. ब्रिजला बघा कसं लाइटिंग दिलंय, मस्त वाटतंय. थोडा प्रीमियम लुक येतो. फर्स्ट लाईनला सगळे ट्रक आहेत. जागा देईल का कार्यकर्ता बघू. इंडिकेटर तर दिलंय. नाही बसू का रे. मगासपासून स्लो चालवत होता, आता इंडिकेटर दिल्यावरती फास्ट. टुरिस्ट वाले पाठी पूर्ण सामान ठेवलंय त्यांनी. Change. Woo, woo. Top gear. एक्सिलेटर वरच आम्ही पाय उचलतो. मोस्टली मी जास्त स्पीडिंग करत नाही. 80 वगैरे ठीक आहे. एक्सप्रेस हायवे वरती 100, 90, 100. आणि आम्ही अमरावतीला गेलेलो तेव्हा समृद्धी हायवेवरती म्हणजे 110. आणि तिकडे बेसिकली काय फील पण होत नाही की तुम्ही एवढ्या स्पीडला चालतायत म्हणून. एकदम स्मूथ ऑपरेशन्स. पण तिकडे म्हणजे कसं आहे, बोलत राहायचं, गाणी ऐकत राहायचं, बोलत राहायचं. झोप वगैरे हा प्रकार येत नाही बेसिकली. तर सगळे एकदम शांत बसले मग विषय होऊ शकतो. Get on my head. Get on my head. Get on my head. Get on my head. Get on my head.
इकडे असं काही नवीन नाही आहे, रोज काय ना काहीतरी होतच असतं. ट्रक वा द्याल का हो आम्हाला जायला रस्ता? थँक्यू. हाय सर, एक बॉटल नाही कसा काम झालेलं पूर्ण, पण ते ब्रिजचं चांदणी चौक पण ते परत खोदून ठेवलं आणि खाली पण खोदलंय सर्व्हिस सर्व्हिस रोडवरती खालच्या बाजूला. तिकडे पण जाम, वरती पण जाम. आयुष्यातली तरी नाही म्हणालेत तरी 100-1 तास तरी घालवले असतील इकडे ट्रॅफिक मध्ये चांदणी चौकात. 100 काय जास्तच तास. आणि कसंही ठेवलंय, कसंही सेफ्टी म्हणजे काय डॅशवर मारली आहे ना, त्याला रेडियमच्या पट्ट्या ना काय असंच ठेवलंय. मध्ये तर ते काय काम करत होते रात्रीचं, व्हाईट लाईट लावलेले हॉलिजन, ते पण म्हणजे आता आपण स्ट्रेट चाललोय डोळ्यावरती सगळे हॉलिजन. एक सेकंडसाठी तर विजन ब्लाइंड होऊन जाईल, असं एवढं डेंजर. आता फर्स्ट लाईन मध्ये आपण जाणार आहोत, कारण की इकडे परत काम चालू आहे मॉडेलने काय. सो त्या लेनमधून त्या बाजूच्या लेनमधून गेलं तर विषय हा बघा, हिरो असा विषय. अरे वा, केलं नाही डायव्हर्जनचे बोर्ड लावले नाही, मध्ये पूर्ण रस्ताच खोदणार आहेत वाटतं. सो इकडून जाताना लेफ्ट साईडच्या लेननी जा, लेफ्ट साईडची लेन पटापट हलते या बाजूने जाताना. आणि बेटर एखादा ट्रक वगैरे असेल पुढे तर त्याच्या पाठीत जा, त्याला ओव्हरटेक करून जायचा प्रयत्न करू नका, म्हणजे कसं सटासट निघतो ट्रक. आणि एकदा एवढंच आहे, हार्डली 100-150 मीटरचा पॅच आहे, पण तुमच्या आयुष्यातली 7-8 मिनिटं जातात तिकडे. सो आता आपण डायरीकडे कूच करतोय. आमचा कॅनल रोड जो खूप वर्ष खराब होता, पण मस्त केला तर मग एकदम बादशाह केला. गावात गाडी सेकंड गिअर वरती चढली, ही तो फर्स्ट टाइम हुआ हमारे साथ. पटकन तर निवांत गार्डन मध्ये चालण्यासारखे जातात. काका 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 कसे चाललात तुम्ही? कसा आहे विषय? फुल रायडर. कसलं भारी गेलंय यार, ऑरेंज फुल क्लास वाटतं. उद्या तर फुल धिंगाणा असेल. रोड चालू पाहिजे उद्या, नाहीतर मग आता आपल्याला इकडून लेफ्ट टर्न घ्यायचा. इंडिकेटर दिलेला आहे या रिक्षावाल्याने, घातलेली आहे पण थांबवलेली आहे. ओ काकू, कसा विषय आहे? आमच्या इकडे फेमस पाणीपुरीवाला आहे. बाईक्स वगैरे गाड्या अशा गाड्यासारख्या लावतात की विषयच करून टाकतात. कसे आहेत काका? हसत हसत चालले.